भाजपाचा म्हणजे एनडीएचा जो बिहारमध्ये विजय आहे तो दणदणीत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार विक्रांत पाटील आहे। सर, काय सांगाल? एक जल्लोष आहे सर्वांच्या मनात, भाजपा जी आहे ती निवडून आली आहे, एनडीए पक्ष आहे, प्रचंड बहुमताने निवडून आलाय, काय सांगाल? काय जल्लोष? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहेच, पण याचबरोबरीने आनंद याही गोष्टीचा आहे की मोदीजींच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या कार्यशैलीवरती बिहारच्या जनतेने थंपिंग मेजॉरिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे। आणि नुसतं प्रेम नाही, भरभरून प्रेम हे बिहारच्या जनतेने मोदीजींना आणि एनडीएला त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यामुळे या निर्णयाच्या माध्यमातून एक मेसेज हा जनतेने त्या ठिकाणी देशाला दिलेला आहे की काम करणाऱ्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि नुसतं नाही तर मजबूतीने उभं राहिलं पाहिजे। अशा पद्धतीनं हा मेसेज आहे। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये जनतेनं प्रेम भारतीय जनता पार्टीने मित्रपक्षानं दिलं, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रात होत आहेत, महापालिकांच्या निवडणुका मुंबईसह राज्यात होत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण जनता ही बिहारप्रमाणे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या मागे ताकदीनं उभं राहील। आपण बघू शकतो काँग्रेसने दावा केला होता की आम्ही बिहारमध्ये निवडून येऊ, पण असं काही झालं नाही, जनतेने त्यांना मत दिले नाही, काय बोलाल त्यावर? स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, पण स्वप्नांबरोबर कर्तृत्वाची जोड द्यावी लागते। दुर्दैवानं विरोधक मंडळी फक्त स्वप्नांच्या दुनियेत वावरत आहेत, स्वप्न बघण्यामध्ये ते मशगूल आहेत, पण त्याच्यावरती काही काम केलं पाहिजे, जनतेशी संवाद आणि संपर्क केला पाहिजे, यापासून मात्र ते दूर आहेत। आणि त्यामुळे बिहारच्या जनतेने त्यांना चपराक देण्याचं काम केलेलं आहे। राहुल गांधी जे स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात, त्यांनाही या निवडणुकीच्या माध्यमातून ही मोठी चपराक आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, हे या निमित्तानं समोर आलेलं आहे। आता आगामी निवडणुका येतात बीएमसीच्या, त्यामध्ये भाजपाचा विजय तुम्हाला दिसतोय का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भरभरून प्रेम भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाने दिलं, बिहारमध्येही तेच प्रेम बघायला आज मिळतंय। त्याच पद्धतीनं किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीचं प्रेम येणाऱ्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि सगळ्या महापालिकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि नुसतं प्रेम नाही तर भरभरून प्रेम पुन्हा एकदा मिळेल आणि खूप मोठ्या मार्जिननी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या या मिनी विधानसभेमध्ये, म्हणजे ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यातल्या नगरपंचायती, नगरपालिका, झेडपी पंचायत समिती आणि महापालिका या निवडणुका आहेत, हजारो कार्यकर्त्यांसाठीच्या या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूनी ताकदीनं जनता उभी राहिल्याशिवाय राहणार। आता आपण बघू शकतो जे एनडीए सरकार आलंय, बीजेपी सरकार आलंय आणि त्यामध्ये जो भारताचा वेगवान प्रति मोठ्या प्रमाणात होईल का असं तुम्हाला वाटतंय? भारताला विश्वगुरू बनण्याच्या उंबरठ्यावरती मोदीजींनी आणून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे 2047चा सुपर पॉवर भारत, विकसित भारत हा निर्माण करण्याच्या दिशेने मोदीजींची वाटचाल सुरू झालेली आहे। विरोधक कुठेही काही बोंबलत राहिले तरी सुद्धा मोदीजींचं जे ध्येय आहे ते ध्येयाच्या दिशेने काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे 2047 विकसित भारत हे ध्येय, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न आणि भारताला समृद्ध करण्याचं स्वप्न घेऊन मोदीजी काम करतात आणि जनता त्यांच्या मागे ताकदीने उभी आहे। बिहारमध्ये आपण बघितलं, महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीत आपण हेच बघाल। नक्कीच आपण बघू शकतो आपल्यासोबत आमदार होते बोलण्यासाठी। कॅमेरामॅन अनिकेत सोबत मी साक्षी यादव।